नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 मार्च 2026. आजच्या दिवसाची जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कवी आणि गीतकार आर वैरामुथू यांची कोणत्या भाषेतील साहित्यातील योगदानाबद्दल 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी तमिळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळ या लँग्वेजसाठी, या भाषेतील साहित्यातील योगदानाबद्दल 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. कवी आणि गीतकार आर वैरामुथू असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? एकाच आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2025-26 या फायनान्शियल इयरमध्ये 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन करणारी भारतातील पहिली खाण कंपनी कोणती ठरलेली आहे? इंडियाज फर्स्ट या ठिकाणी मायनिंग कंपनी. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी NMDC. बरोबर, NMDC लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी भारतातील पहिली खाण कंपनी ठरली आहे. एकाच आर्थिक वर्षामध्ये 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन करणारी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सेबीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. सेबीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार, MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे या ठिकाणी बनले आहेत व्यक्ती या ठिकाणी जनरल आहेत डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी आणि सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. फ्रीडम शील्ड हा कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर कोरिया आणि अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर कोरिया आणि अमेरिका या 2 देशाच्या मध्ये आयोजित केलेला हा लष्करी काय आहे? संयुक्त लष्करी सराव आहे. नाव आहे फ्रीडम शील्ड. या सरावाचा उद्देश संयुक्त संरक्षण शक्ती मजबूत करणे, सुरक्षा धोक्यांविरुद्ध विशेषतः उत्तर कोरियाकडून येणाऱ्या धोक्यांविरुद्ध सज्जता वाढवणे आणि अमेरिका व दक्षिण कोरियाच्या सैन्यांमधील समन्वय सुधारणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर, तर फ्रीडम शील्ड असं या ठिकाणी लष्करी सरावाचं नाव आहे. संयुक्त लष्करी सराव आहे उत्तर कोरिया आणि अमेरिका या 2 देशाच्या अंतर्गत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. धोलेरा येथून नुकतेच प्रक्षेपित करण्यात आलेले गुजरातचे पहिले साऊंडिंग रॉकेट कोणत्या शहरातील एका स्टार्टअपने विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, गुजरातचं हे पहिलं साऊंडिंग रॉकेट आहे. उद्देश काय? तर हवामान माहिती गोळा करणे आणि हवामान उपग्रह परीक्षण करणे. या ठिकाणी गुजरातमधील गोष्ट आहे. गुजरातबद्दल चर्चा करूया. स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 20 मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. बरोबर, 20 मार्च पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च
शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अंड्यांवरती मुदतीची तारीख छापणे म्हणजे जी काय एक्सपायरी डेट आहे ती छापणे या ठिकाणी अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? अनिवार्य म्हणजेच काय? कंपल्सरी, मॅन्डेटरी, बरोबर का नाही? बंधनकारक हे करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक C उत्तर प्रदेश. चांगली गोष्ट आहे या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून. तर अंड्यांवरती मुदतीची तारीख छापणे अनिवार्य करणारे पहिले राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2026 मध्ये उद्घाटन झालेले पूर्णपणे स्वयंचलित हल्दिया बल्क टर्मिनल कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक B वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. काय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2026 मध्ये उद्घाटन झालेले पूर्णपणे म्हणजे 100% ऑटोमॅटिक हल्दिया बल्क टर्मिनल या ठिकाणी स्थित आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत, ज्याची कॅपॅसिटी 4 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष आहे. आणि याच्या मागचा उद्देश काय आहे? तर पश्चिम बंगाल, ओडिसा आणि झारखंड या वेगवेगळ्या राज्यांमधील उद्योगांना सेवा देण्यासाठी आयात केलेला कोळसा आणि बॉक्साईट यासारख्या कोरड्या मालाची हाताळणी करणे याच्यासाठी हे टर्मिनल या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 झाली. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागज बाटी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. गुजरात सरकारच्या नवीन उपक्रमाअंतर्गत किती गावांचा नैसर्गिक शेती समूह म्हणून विकास केला जाणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A जवळपास या ठिकाणी 500 वेगवेगळ्या विलेजेसचा, 500 वेगवेगळ्या या ठिकाणी गावांचा या ठिकाणी नैसर्गिक शेती समूह म्हणून विकास केला जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. नवीन 2026च्या सुधारणेअंतर्गत आजीवन वैधता असलेले अन्न परवाने भारतामध्ये कोणते प्राधिकरण जारी करते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D फसाई. बरोबर, या ठिकाणी फसाई ही जी काही प्राधिकरण आहे, बरोबर का नाही, हे काय करतं तर या ठिकाणी आजीवन लाईफ टाईम वैधता असलेले अन्न परवाने भारतामध्ये या ठिकाणी हे प्राधिकरण जारी करते. फसाई फुल फॉर्म फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याची स्थापना 5 सप्टेंबर 2008 झाली आणि त्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत पुण्य सलिला श्रीवास्तव. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मार्च 2026 मध्ये अमेरिकेकडून लष्करी हल्ला झालेले खार्ग बेट कोणत्या देशाचा हा भाग आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C इराण. आणि इराण, युक्रेन, रशिया, इस्रायल या देशांबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर, पॉईंट लिहून घ्या. पर्शियन आखातातील इराणचे एक महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेले खार्ग बेट हा एक इराणचा भाग आहे. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमध्ये हे बेट लक्ष्य या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. इराणबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष मसूद पेजेशकियान, राजधानी तेहरान, चलन इराणी रियाल, भाषा पर्शियन. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या आशियाई देशाने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे? पर्याय क्रमांक B इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. आपल्या सागरी आणि किनारी संरक्षण क्षमतांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फिलिपिन्स नंतर ब्रह्मोस खरेदी करणारा इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील दुसरा देश ठरला आहे. आग्नेय आशियातील पहिला देश आहे फिलिपिन्स, त्याच्यानंतर सेकंड कंट्री ठरला इंडोनेशिया. कशाच्या बाबतीमध्ये तर या भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये. बरोबर, जाता जाता इंडोनेशियाबद्दल चर्चा करून जाऊया. अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो, राजधानी आहे जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन
रुपया. शेवटचा प्रश्न, सी ड्रॅगन 2026 हा जो काही सराव आहे तो कुठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक ए पॅसिफिक ओशियन, म्हणजेच काय पॅसिफिक महासागर म्हणता येईल, बरोबर. तर त्याच्या अंतर्गत या ठिकाणी सी ड्रॅगन 2026 हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 32वा, 31वा, 30वा की 29वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस. स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.